आज आपण पाहणार आहोत आपलं भविष्य. आता आपण चाललोय देवीच्या अशा मंदिरात जिथे चिंतामणी नावाचा एक पवित्र दगड आहे, जो भविष्याची दिशा दाखवतो. आणि आपले दोन भाऊ हे ट्राय पण करणार आहे. बघा देवी त्यांना काय कौल देते. ही फक्त देवी नाही तर स्वराज्याला आशीर्वाद देणारी शक्ती आहे. 6 तासाची रांग आणि अख्खे देवीचं दर्शन. इथे रेकॉर्डिंगची परवानगी नाही म्हणून आपण ते चिंतामणीच्या दर्शनाला चाललो. चिंतामणी नेमकं काय आहे हे आपण पुजाऱ्यांकडून जाणून घेऊ. ही स्वप्नावती देवी आहे. हिनं जसे आदेश देईल तसा चिंतामणी फिरला जातो. पूर्वीपासून प्रथा आहे. तुळजाभवानीच्या ताब्यात आहे हा गणपती. देवी जसं म्हणून तसं फिरतो चिंतामणी. त्यासाठी देवीला हात लावून हा कौल मागितला जातो. उजवा नाहीतर डावा दोन्ही पैकी कौल होतो देवीचा. आणि ज्याचं होणार नाही त्याला स्थिरच राहतो गणपती. देवीचा गणपती आहे चिंतामणी. देवीच्या पाठीमागच्या बाजूला आहे. त्यामुळे हा गणपती इथंच आहे पूर्वीपासून. आणि त्याचं हे मंदिर आहे पुरातन. आणि शेवटी तो क्षण आला ज्यासाठी आपण इथे आलो होतो. आपल्या दोन्ही भावांनी प्रयत्न केला पण जे झालं ते अपेक्षित नव्हतं. चिंतामणी बघितलेला आणि दोन्ही भावाने आपल्या ट्राय केली. आपल्या भावात सक्सेस झाले आणि या भावाचा अजून देवाने प्रतीक्षा करायचा. एका भावाला होकार मिळाला आणि दुसऱ्याला प्रतीक्षा. पण देवीचा निर्णय नेहमी योग्यच असतो. हा फक्त एक कंटेंटचा भाग होता. आस्था, हार्डवर्क आणि देवीची इच्छा या जर तुमच्या सोबत असतील तर तुमची प्रत्येक मनोकामना आपोआप पूर्ण होईल. बोला जय भवानी.